श्री स्वामी समर्थ। तर आज तुमच्या बरोबर शेअर करते मस्तपैकी असा टेस्टी पालक पनीर पुलाव। तर त्यासाठी इथे साहित्य काय काय घेतले ते सांगते। सगळ्यात अगोदर ना मी बिर्याणी मसाला तयार करून घेतला। इथे मी काही अख्खे मसाले घेतल्यात, काळा मिरी, लवंग, दालचिनी, जावित्री, चक्री फूल, मोठी आणि छोटी वेलची, त्याचबरोबर धने आणि जिरे आणि सर्व मसाले आहेत हे अर्धा चमच्याच्या पेक्षा कमीच्या मापात घेतलेले आहेत। इथे पालकची जुडी घेतली आहे, त्याचबरोबर अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना घेतले थोडा थोडा। तर जो हा मसाला आहे ना तो इन्स्टंट बिर्याणी मसाला आहे किंवा पुलाव किंवा कोणतीही भाजी अगदी टेस्टी बनवतो। तर हा मसाला जर तुम्ही बनवत असाल तुमची भाजी पुलाव टेस्टी होणारच। तर आता बघा मिरच्या, कोथिंबीर वगैरे आपण जे घेतले ना ते क्लीन करून घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि मिक्सरला बारीक पाणी घालून वाटून घ्यायचं। याची पेस्ट मी एका डब्यामध्ये भरून ठेवते, आपल्याला 2च चमचे लागणार आहे, मी पुढे वापरेलच नंतर। आता पालक सुद्धा स्वच्छ करून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं त्याला आणि बारीक कट करून मिक्सरला वाटते। ते पालक उकडलेलं नाही, डायरेक्ट मिक्सरला वाटून घेते, त्याची पेस्ट करते। त्यानंतर पनीर कट करून घेतले, कांदा उभा चिरून घेतले, तेजपत्ता आणि कसुरी मेथी घेतली। आपण जे वाटण केलं ते दोन्हीही घेतल्यात, तांदूळ आपले भिजलेले, पाणी, मीठ आणि इथे सुके मसाले, त्यामध्ये आगरी मसाला, कसुरी मेथी, गरम मसाला, हळद। आगरी मसाल्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता। कुकर मी गरम करत ठेवले, गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी तेल घातले, थोडं हिंग फोडणीला दिले, त्याच्यावर डायरेक्ट कांदा उभा चिरलेला घातलेला आहे। कांदा आपल्याला फक्त शिजवून घ्यायचे, त्याला आपल्याला कुरकुरीतपणा वगैरे नाही करायचे। छान असा शिजला ना कांदा, त्यामध्ये मी तेजपत्ता घातला आणि आपण जे अद्रक, लसूण किंवा गरम मसाल्याची पेस्ट केलेली ती यामध्ये आता 2 चमचे घातलेली आहे। हा मसाला छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये ड्राय मसाले घालणार आहोत। जे आपण मसाले घेतले ते आपल्या राईस आहे त्याच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो, तिखट आपल्याला आवडतं तसं। आता हा मसाला छान परतून झालेला आहे, त्याच्यावर आता आपण पालकची जी प्युरी केलेली ती घालूया आणि पालकची प्युरी आहे ती छान परतून घ्यायची मसाल्यावर। त्यानंतर भिजलेले जे बासमती तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून गाळून घ्यायचे आणि तयार ग्रेव्हीमध्ये घालून छान असे परतून घ्यायचे। पनीर घेतलेलं आहे थोडंसं आणि मुठभर त्यामध्ये काजू घातलेत आणि मग त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत। पाणी मी साईडला थोडा वेळ गरम करत ठेवलेलं ते आता वर्ण घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेणार। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं, लिंबू आवडत असेल तर लिंबू सुद्धा घालू शकता। आता छान मिक्स करून आपण त्यावर कुकरचं झाकण लावूया आणि साधारण 2 शिट्ट्या घेऊया। तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करायचा आणि आपला इथे पालक पनीर पुलाव तयार आहे। खूप टेस्टी, खूप सुंदर आणि झटपट होणारा पुलाव। थंड झाल्यावर तो अजून सुटसुटीत होतो, तर जरूर ट्राय करा, खूप टेस्टी लागतो। आमच्या घरात सगळ्यांना आवडतो, तुम्हाला सुद्धा आवडेल। आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।